वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे या वर्षीची, म्हणजेच दिनांक इथे दिलेली आहे 18/2/2025, म्हणजेच 18 फेब्रुवारी 2025ची ही प्रश्नपत्रिका आहे. आणि विषय आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, म्हणजेच SP असं तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणता. 52 ह्या विषयाचा कोड नंबर आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. आता सध्या जे 11वीला आहेत त्यांना पुढच्या वर्षी 12वीचा हा विषय आहेच, म्हणजे त्यांनी सुट्टीमध्ये प्रॅक्टिस करायला हरकत नाही. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी तयार करून देईल. चला तर पाहूया. SP इयत्ता 12वी वाणिज्य बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे 18 फेब्रुवारी 2025ची. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, म्हणजे सक्तीचं आहे. 2, उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते उजव्या बाजूला दर्शवलं आहे. 3, डावीकडील अंक प्रश्नाचे क्रमांक दर्शवतात आणि डाव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत प्रश्नाचा क्रमांक त्यावरून लक्षात येतो आपल्या. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा, म्हणजे 1 ते 8 प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे. प्रमुख प्रश्न, उपप्रश्न सलग घेतले तरी चालतात, पण जो प्रमुख प्रश्न आहे, नवीन प्रश्न आहे, नवीन पानावर घ्यायचा. आणि ही सूचना सर्वच विषयांना लागू आहे. पाहूया आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे आहेत. प्रश्न पहिला प्रश्न आहे एकूण 20 गुणांचा आणि त्यातला प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. इथे सूचना आहे वाक्य पुन्हा लिहा. याचा अर्थ फक्त पर्यायाचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं. रिकाम्या जागी शब्द लिहायचा, शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. 1, बंधपत्रधारक हा संस्थेचा टिंबटिंब असतो. पर्याय सचिव, ब मालक, क धनको. 2, ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला टिंबटिंब नियुक्ती करावी लागते. पर्याय कर्जरोखे विश्वस्तांची, ब ठेव विश्वस्तांची, क पतमानांकन संस्थांची. पुढचं 3रं विधान आहे, कर्जरोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर टिंबटिंब असतो. पर्याय स्थिर, ब बदलता, क अनिश्चित. 4, डीमॅट केलेले भाग टिंबटिंब असतात. हस्तांतरणीय, ब फंगी. क्रमांक 5, केंद्र सरकार नाणे बाजारात टिंबटिंबचे वाटप करून कर्ज रक्कम उभारते. व्यापारी पतपत्र, ब व्यापारी विपत्र, क राजकोष पत्र. ब प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 5 गुण आहेत त्याला. 1, अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव पावतीस जागतिक ठेव पावती असे म्हणतात. आता ठेव पावती, जागतिक ठेव पावती या खाली अंडरलाईन आहे, म्हणजे तो शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहायचा आहे. 2, FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. FPO अधोरेखित शब्द आहे. 3, बोनस भाग अग्रहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जाते. आता इथे अग्रहक्क या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. 4, लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे. लाभांश हा शब्द अधोरेखित केला आहे. 5, भाग बाजार नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. नाणे बाजार हा शब्द अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित शब्द दुरुस्त करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे क. प्रश्नपत्रिकेत प्रिंटिंग दोष झालेला आहे, तिथे ब आकडा दिला आहे, क आकडा आहे तो जोड्या जुळवा. पहिल्या प्रश्नातलाच जोड्या जुळवा आणि त्याला 5 गुण आहेत. इथे अ गट आणि ब गट दिला आहे. ब गटात 10 बाबी आहेत, त्या पुढच्या बाजूला घेतल्या आहेत मी, पहा इथे. अ गटामध्ये आहे वित्तीय बाजार, ब समहक्क भाग भांडवल, क मालमत्तेवर बोजा, ड भागपेढी कायदा आणि ई भांडवल संरचना. आणि ब गटामध्ये 10 बाबी आहेत. 1, सुरक्षित कर्जरोखे, 2, 1996, 3, विविध वित्तीय स्रोतांचे मिश्रण, 4, वित्तीय प्रतिभूतींचा व्यापार, 5, जोखमीचे भांडवल, 6, असुरक्षित कर्जरोखे, 7, वस्तूंचा व्यापार, 8, सुरक्षित भांडवल, 9, वस्तूंचे मिश्रण आणि 10,
56 अशा 10 बाबी दिलेल्या आहेत. अ गटात 5 आहेत. 5च जोड्या लागतील, म्हणजे ब गटातल्या 5 जोड्या लागणार, 5 बाबी जोड्या लागणार नाहीत. प्रश्न ड. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. गुण 5 आहेत आणि 5 विधानं दिली आहेत. 1. एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही. 2. कंपनीच्या घटनापत्रातील भांडवल कलमांमध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो. 3. स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असेही म्हणतात. 4. ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात. 5. मुंबई भाग बाजार BSE हा भारतातील सर्वात जुना बाजार आहे. चुटकी बरोबर लिहायचे फक्त. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4 सोडवायच्या, 6 दिलेल्या आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे एक संकल्पना सोडवली की 2 गुण. 1. स्थिर भांडवल. 2. अधिविकर्ष. 3. कर्ज रोखे प्रमाणपत्र. 4. सुरक्षित ठेवी. 5. रिमटेरियलायझेशन आणि 6. तेजीवाला म्हणजे बुल असं तिथे दिलेलं आहे. 4 सोडवायचे प्रश्न किंवा संकल्पना, 8 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 दिलेले आहेत घटना आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. घटना पहिली. स्टार कंपनी लिमिटेडचे अलीकडेच FPO द्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे. मागणी केलेल्या भागापेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भाग वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या. आता काय आहे सल्ला द्यायचा, तर कंपनीने भाग वाटप समिती नियुक्त करावी का. कंपनीने भाग वाटप समिती नियुक्त करावी का. नंतर ब. ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले आहे किंवा केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे. म्हणजेच ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले किंवा केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे. आणि क. किती कालावधीत कंपनीने भाग प्रमाणपत्र द्यावे. असे 3 प्रश्न आहेत. नंबर 2ची घटना पाहूया. श्री झेंडे यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 50 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे. श्री झेड यांचे CFDH बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतील का. ब. त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे. क. डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागांचे परिरक्षक RBI असेल का. या प्रश्नांची उत्तरं लिहायची. 3री घटना दिलेली आहे. XYZ कंपनी लिमिटेड 2021-22 वर्षासाठी लाभांश जाहीर करण्याचे निश्चित केले. त्या वर्षी कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी नफा झाला आहे. संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून ₹5 प्रतिभाग दराने लाभांशाची शिफारस करू शकते का. ब. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकते का. क. संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते का. प्रश्न क्रमांक 4. खालील फरक स्पष्ट करायचा आहे. कोणतेही 3 सोडवायचे आणि गुण आहेत 12. 4 पैकी 3 सोडवायचे, म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1. भाग आणि कर्ज रोखे. 2. भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. 3. अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. 4. प्राथमिक गरजा आणि दुय्यम बाजार. 4 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 पैकी 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. बोनस भागासंबंधी तरतुदी विशद करा. 2. व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. भाग बाजाराची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे, 8 गुण आहेत. 4 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. व्यावसायिक संस्थेकडे वित्तपुरवठा करणाऱ्या स्रोतांचे विविध पर्याय उपलब्ध असतात. 2. कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
3 कंपनीला ठेवींबाबत परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करताना कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते. 4 ISIN हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे. 4 पैकी 2 सोडवा, 8 गुण. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे 10 गुण, 3 पैकी 2 सोडवायचे 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा. 2 कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याची माहिती देणारे पत्र लिहा. 3 लाभांशाचे वाटप लाभांश अभिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र सभासदास लिहा. आणि शेवटचा प्रश्न आहे 8वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही 1 सोडवायचा. 2 पैकी 8 गुण आहेत. 1 अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागाचे प्रकार स्पष्ट करा. 2 भाग वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा. 2 पैकी 1च सोडवायचा आहे हा दीर्घोत्तरी प्रश्न. 8 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.